तुम्हाला फ्रेंच फ्राईज वगैरे खायला आवडतात का? तर मग तुमच्यासाठी आणखीन एक त्याच प्रकारची वेगळी डिश जी आपण घरी सहजगत्या करू शकतो. बऱ्याचदा आपण काही ना काही पदार्थ बनवण्यासाठी असे बटाटे उकडतोच. तर त्यावेळेला चहाबरोबर खायला हे मस्त लागतं. बघा कधीतरी असं करून. बटाटा सोलून घ्यायचा आणि त्याचे उभे काप काढायचे. म्हणजे जसे फ्रेंच फ्राईज असतात ना, अगदी तसेच. त्यासाठी अशी त्याला स्लाईस करायचं आणि त्यानंतर दुसऱ्या बाजूने उभे काप काढून घ्यायचे. आता हा बटाटा उकडलेला आहे, त्यामुळे याला आणखीन काही वेगळं करायची गरज नाही. पण तुम्हाला आवडत असेल तर यावर तुम्ही चाट मसाला भुरभुरवू शकता. मीठ, तिखट म्हणजे मिरची पावडर तुम्ही भुरभुरून नुसती खाऊ शकता. किंवा आपल्याकडे जर अशा वेळेला इडलीची चटणी किंवा साधी हिरवी चटणी, अगदी चिंचेची चटणीसुद्धा चालेल. माझ्याकडे हिरवी चटणी आहे, म्हणजे मिरची, आलं, जिरं असं घातलेली खोबऱ्याची चटणी आहे. तर याच्यासोबतसुद्धा असे नुसते काप खायला मस्त लागतात. तुम्ही प्रयत्न करून बघा, कधीतरी असं खाऊन बघा. याच्या जोडीला जर तुम्हाला समजा असं प्रत्येक तुकडा असा उचलून खायचा नसेल तर तुम्ही असे छोटे छोटे तुकडे पण करू शकता. आणि हे तुकडे आपण त्या वाटीमध्ये बुडवायचे, म्हणजे चटणीमध्ये बुडवायचे आणि ते चमच्याने खायचे. म्हणजे त्या चमच्यामध्ये एक तुकडा आणि थोडीशी चटणी असं घ्यायचं आणि खायचं. मस्त लागतं. बघा कधीतरी असं करून. इथे ही खोबऱ्याची चटणी व्यवस्थित तिखट आहे, त्यामुळेच या बटाट्याला मी असं मीठ तिखट वगैरे काही लावलेलं नाही आहे. या पद्धतीने एकदा तरी खाऊन बघा, तुम्हाला नक्की आवडेल.